नागपूर पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि जलनिस्सारणाची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दावे करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या व्यवस्थेची पहिल्याच पावसात पोलखोल झाली आहे। अवघ्या 1 तासाच्या पावसानंतर मनपा मुख्यालयाकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आणि कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले। शहरातील पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाययोजना केल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनालाच आता नागरिकांकडून सवाल विचारले जात आहेत। कोट्यवधी रुपयांचा नालेसफाईवरील खर्च, यंत्रसामग्री आणि आपत्कालीन पथकांची तयारी प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरली याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच पाणी साचत असेल तर शहरातील इतर भागांची परिस्थिती काय असेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। हा केवळ पाणी साचण्याचा प्रश्न नसून नियोजन, कामांची गुणवत्ता आणि सार्वजनिक निधीच्या वापरावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। आता प्रशासन यावर कोणती ठोस उपाययोजना करते याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे।